हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. पूर्ण एटीपीच्या सिलेबसमध्ये असे काही तीन चार पॉइंट्स आहेत की ज्याच्याबद्दल खूप कमी इन्फॉर्मेशन आहे किंवा खूप कमी अवेलेबल डेटा आहे. सो वन ऑफ देम इज अ लोकल एरिया प्लॅन. खूप स्टुडंट्सनी मला रिक्वेस्ट केलेली की लोकल एरिया प्लॅनवर काही ना काही व्हिडिओ बनवा. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पूर्णतः लोकल एरिया प्लॅनचं एक बेसिक कन्सेप्ट क्लिअर होईल. सोबत सोबत अजून कुठे काय चालू आहे रिलेटेड टू लोकल एरिया प्लॅन हे आपण एंड पर्यंत बघू. अशाच प्रकारच्या अजून ज्या काही आपले व्हिडिओज आहेत की असे छोटे छोटे पॉइंट्स की ज्याच्यावर अवेलेबल डेटा खूप कमी आहे, असेच व्हिडिओ मी बनवत राहील. सो युट्यूब चॅनल, टेलिग्राम, इंस्टाग्राम याला सबस्क्राईब करा. तुम्हाला तिथून खूप इन्फॉर्मेशन मिळेल आणि याची पीडीएफ मी ह्याच्या नोट्सची पीडीएफ मी टेलिग्रामला शेअर करेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. सो विल स्टार्ट विथ द लोकल एरिया प्लॅन. आता बघा, लोकल एरिया प्लॅन आणि मोस्टली जो टाउन प्लॅनिंग स्कीम्स आहे त्याला कधी कधी मिसकन्सेप्शन करून एकत्र समजलं जातं, किंवा इवन इन अ यूआरडी पीएफआय गाईडलाईन्स जर का तुम्ही बघाल तर लोकल एरिया प्लॅन, टीपी स्कीम, दीज आर द पार्ट ऑफ मायक्रो प्लॅनिंग. सो आपण याच्यात पहिले हे बघू की टीपी स्कीम काय असतं, लोकल एरिया प्लॅन काय असतं, वेगळं काय असतं, ऍज गुड ऍज सिमिलर अर्थ का आहे आणि त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तो सगळ्या गोष्टी आपण एक सोबत बघू, राईट? सो विल स्टार्ट विथ द लोकल एरिया प्लॅन. सो द फर्स्ट व्हेरी बेसिक थिंग इज व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टीपी स्कीम अँड द एलएपी. लोकल एरिया प्लॅन आणि टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे? सध्या ऑन बोर्ड या म्हणजे एक तुम्ही लक्षात घेऊ शकता की टाउन प्लॅनिंग स्कीम्स, दॅट इज द टीपी स्कीम, आणि एलएपी, दॅट इज द लोकल एरिया प्लॅन. लोकल एरिया प्लॅन हा मोस्ट प्रोबेबली एक्झिस्टिंग एरिया मध्ये बनवला जातो आणि वेअर ॲज द टीपी स्कीम इज इन द ग्रीनफील्ड एरिया. आता बघा, जर का तुम्ही असं म्हणजे डेफिनेशन वाईज इट इज करेक्ट दॅट लोकल एरिया प्लॅन हा एक्झिस्टिंग एरियासाठी केला जातो आणि टीपी स्कीम ही सेम गोष्ट ग्रीनफील्ड, म्हणजे इथे फक्त डिफरन्स काय झालं, ब्राऊन फील्ड आणि ग्रीन फील्डचं, राईट? आता तुम्ही म्हणाल की एमआर अँड टीपी ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे की टीपी स्कीम ही ऑलरेडी बिल्ट अपॉन एरियावर सुद्धा घेतली जाते. आता बघा, जेवढे केवढे टीपी स्कीम्स आता आपण महाराष्ट्रात बघतोय, सो टीपी स्कीम मध्ये तो सेंटेन्स का आलेला आहे ऑलरेडी बिल्ट अपॉन एरिया? कारण की इफ दिस इज द साईड, दिस इज द ब्राऊन फील्ड एरिया. पण याच्या दोन चार ठिकाणी कुठेतरी सँक्शनिंग झालेलं आहे. तर या केसमध्ये तुम्ही इथे सुद्धा टीपी स्कीम घेऊ शकता, बिकॉज इट इज अ ऑलरेडी बिल्ट अपॉन एरिया विथ दी ब्राऊन फील्ड एरिया, राईट? सो याला म्हणतात टीपी स्कीम. हेन्स टीपी स्कीम मध्ये तो वर्ड आलेला आहे की ऑलरेडी बिल्ट अपॉन ऑर वॅकंट लँड, राईट? पण मोस्टली एलएपी जेव्हा आपण बनवतो तेव्हा ही प्रॉपर प्रॉपर ब्राऊनफील्ड एरिया असते आणि त्याचं एक रिडेव्हलपमेंट, अदर नेम इज रिडेव्हलपमेंट ऑफ दॅट एक्झिस्टिंग एरिया, इज नथिंग बट अ लोकल एरिया प्लॅन. बघू आपण वेगवेगळ्या स्टेट्समध्ये, वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये कसं होतं एलएपी, आणि त्याच्यानुसार ती कन्सेप्ट आता आपण महाराष्ट्रात प्रपोज केलेली आहे. तर ते कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी बघू. सो डेव्हलपमेंट प्लॅन, मास्टर प्लॅन मध्ये दोन गोष्टी आहे, ब्राऊन फील्ड आणि ग्रीन फील्ड. सो ब्राऊन फील्ड मध्ये लोकल एरिया प्लॅन बनला जातो आणि वेरॅज द ग्रीन फील्ड टाउन प्लॅनिंग स्कीम. म्हणजे इथे एक तुमचा एमसीक्यू निर्माण झाला की ब्राऊनफील्ड एरियामध्ये ज्या काही मायक्रो लेवल प्लॅनिंग होतात त्याला काय म्हणतात? सो त्याला लोकल एरिया प्लॅन म्हणतात. वेरॅज इन अ ग्रीन फील्ड डेव्हलपमेंट इट इज अ टाउन प्लॅनिंग स्कीम. जर का तुम्ही अमृतच्या गाईडलाईन्स बघाल तर त्याच्यात असं दिलेलं आहे, राईट? देर आर द थ्री टियर्स. एमआरएनटीपी ऍक्ट जे आहे ते थ्री टियर प्लॅनिंग आहे. म्हणजे काय? रिजनल प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन आणि टाउन प्लॅनिंग स्कीम्स, ठीक आहे? कुठेही लोकल एरिया प्लॅनचा उल्लेख नाहीये सध्याच्या करंट ऍक्ट मध्ये. अमेंडमेंट झाल्यानंतरच्या ऍक्ट मध्ये एव्हरीथिंग, कुठेही लोकल एरिया प्लॅनचा उल्लेख नाहीये. सो इट इज नॉट अ स्टॅच्युटरी प्लॅन राईट नाव फॉर द महाराष्ट्र. ठीक आहे, इट इज नॉट अ स्टॅच्युटरी प्लॅन. म्हणजे स्टॅच्युटरीचा अर्थ काय होतो? कंपल्सरी, बाय लॉज नुसार केल्या जाणारा कंपल्सरी प्लॅन नाही लोकल एरिया प्लॅन, ठीक आहे?
प्लॅन्ड डेव्हलपमेंट आहे ब्राऊन फील्ड एरियावर जे केली जाते त्याला म्हणतात LAP, ग्रीन फील्ड एरियावर जी केली जाते त्याला म्हणतात टाउन प्लॅनिंग स्कीम्स. कोणत्याही प्रकारे स्टॅच्युटरी प्लॅन सध्याच्या स्थितीमध्ये MRNTP मध्ये नाही, राईट. पण सेक्शन नंबर 33 मध्ये आपण जो कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन बघा, देर आर द डिफरंट नेम. जेव्हा मी आता पुढे एक्झाम्पल्स घेईल दुसऱ्या दुसऱ्या स्टेटचे, तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की देर आर द डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ plans which may be relate to the local area plan, right? So MRNTP Act मध्ये सुद्धा सेक्शन नंबर 33 जो आहे, that is a comprehensive development plan. Act cannot means can act or refer a point to formulate the LAP for the preparation even though LAP are not directly addressed. म्हणजे तुम्ही त्याला कोरिलेट करू शकता, पण LAP त्याने डिरेक्टली असं नाही म्हणलंय की सेक्शन 33 जो कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो काय आहे, नोटिफाईड एरियासाठी केला जातो, सगळ्या गोष्टी आहेत, पण तो LAP नाहीये. बट यू कॅन रिलेट दॅट ॲज अ LAP, राईट. ना व्हॉट इज द नीड बघा, जेव्हा अर्बनायझेशन होतंय, प्लॅन बिफोर द सर्वे, सर्वे बिफोर द प्लॅन वगैरे आपण सगळं म्हणतोय, आता ऍज सच डेव्हलपमेंट होत जातं ते, राईट. डेव्हलपमेंट होतात ते न्यू डेव्हलपमेंटसाठी आपण टाउन प्लॅनिंग स्कीम्स वापरल्या, ज्या डेव्हलपमेंट आहे त्याच्यासाठी डेव्हलपमेंट प्लॅन वापरला. पण ज्या काही गोष्टी अशा आहेत ज्यांना आपल्याला सुधारायचं आहे किंवा रिडेव्हलप करायचंय किंवा रेट्रोफिटिंग करायची, त्या केसमध्ये कोणत्याही प्रकारच्या आपल्याकडे सोयीसुविधा नाहीये किंवा स्टॅच्युटरी कोणत्याही ऍड्रेस आपल्याकडे देता येणाऱ्या कोणत्याच गोष्टी नाही. सो इट इज अ नीड फॉर अ लोकलाइज्ड अँड एरिया स्पेसिफिक प्लॅनिंग. म्हणून त्या एका स्पेसिफिक एरियाला जेव्हा आपल्याला रिडेव्हलपमेंट किंवा रेट्रोफिटिंग लागत आहे, त्या केसमध्ये LAP आपल्याला हेल्प करेल. सो इट इज अ वेल डिफाईन्ड प्रोसिजर फॉर LAP प्रिपरेशन. वी नीड्स टू स्ट्रीमलाईन, राईट. पण गुजरातच्या ऍक्ट मध्ये LAP ची तरतूद आहे, राईट. गुजरातच्या ऍक्ट मध्ये बघा, महाराष्ट्र आणि गुजरात नेहमी सोबत सोबत का जात असतं, बिकॉज 54 आणि 15चा ऍक्ट बघाल तर एकत्र ऍक्ट होता. पण लोकल एरिया प्लॅन इन अ गुजरात मीन्स इट इज अ स्टॅच्युटरी प्लॅन, बिकॉज त्यांच्या गुजरात टाउन प्लॅनिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट ऍक्ट मध्ये सेक्शन नंबर 76A मध्ये नमूद केलेलं आहे अबाउट द लोकल एरिया प्लॅन. एक्झिस्टिंग डेव्हलप्ड एरियासाठी ज्या काही मेकॅनिझम्स आपण वापरतो आहे ते 76A मध्ये पूर्णतः दिलेला आहे. कोणत्या गोष्टीवर म्हणजे आधारित आहे, तर मी तुम्हाला सांगितलं रिव्हायटलायझेशन, रिजनरेशन, रिडेव्हलपमेंट अँड कन्झर्वेशन ऑफ ऑलरेडी डेव्हलप्ड एरिया. म्हणजे या 3R आणि 1C याच्यावर पूर्णतः रिव्हायटलायझेशन, रिजनरेशन, परत रिडेव्हलपमेंट, परत त्याला डिमॉलिश करून डेव्हलपमेंट, आणि ज्या काही गोष्टी ऑलरेडी डेव्हलप्ड आहेत त्यांना कन्झर्व करणं. So these are the basic mechanism for any kind of local area plan, right? ओल्ड हेरिटेज किंवा कोर सिटी किंवा इनर सिटी मध्ये LAP वापरण्यात येऊ शकतं. सो LAP आयडेंटिफाईज द नीड फॉर प्रोव्हाइडिंग अन इन्सेंटिव्ह बेस्ड रिडेव्हलपमेंट. बघा, खूप साऱ्या ठिकाणी LAP नाव न देता इन्सेंटिव्ह बेस्ड रिडेव्हलपमेंट किंवा कन्झर्वेशन ऑफ दी इनर कोर एरिया अशा प्रकारे सुद्धा त्याला नाव देता येऊ शकतं. इथे कोणत्याही प्रकारे कंपल्सरी ऍक्विजिशन होत नाही, त्याला रिडेव्हलप करून परत ओनरला देण्यात येतं. इट इज द अदर फॉर्म ऑफ TP स्कीम, बट इट ओनली डिफर्स इन अ एक्झिस्टिंग प्लॅन अँड अ ग्रीन फील्ड. कळलंय आता लोकल एरिया प्लॅनचा डिफरन्स. तर अशा खूप ठिकाणी झालेल्या आहेत पण त्यांना LAP नाव देण्यात नाही आलंय. फॉर एक्झाम्पल मुंबई, महाराष्ट्र. सो SPA कॉन्स्टिट्यूट होताच अंडर द सेक्शन, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आता सेक्शन नंबर 40 नुसार स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी कॉन्स्टिट्यूट होत आहे. त्याच्यानुसार अँड सबसिक्वेंटली फॉर प्लॅनिंग अँड सँक्शनिंग ऑफ द सेम इट हॅज बीन कॅरिड आउट म्हणजे 115 नुसार ते सगळं होतं. फॉर एक्झाम्पल BKC, बॅक बे रिक्लेमेशन, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, पण इथे याला कुठेही LAPचं नाव देण्यात नाही आलं आहे. इट इज अ प्लॅनिंग मॉडेल, राईट. सेम दिल्लीला सुद्धा जर का तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅन मास्टर प्लॅन मध्ये बघाल 2007च्या, तर LAP 33 ठिकाणी LAP नमूद केल्या आहेत, दिलेल्या आहेत.
पण इम्प्लिमेंटेशन मध्ये कन्फ्युजन असल्यामुळे अजूनही त्या कोणत्याही प्रकारे इम्प्लिमेंट झालेल्या नाहीये, पण त्याला देण्यात आलेल्या आहेत दिल्ली. सेम विथ द इंदोर. इंदोरमध्ये स्मार्ट सिटी मिशन्स थ्रू एबीडी म्हणजे एरिया बेस्ड डेव्हलपमेंट मॉडेल्स, आपल्या कंपोनेंट्स आपल्याला बनवायचे. त्याच्यावर ग्रीन फील्ड किंवा ब्राऊन फील्ड म्हणजे एबीडी इज फॉर द ब्राऊन फील्ड. सो ब्राऊन फील्ड डेव्हलपमेंट मध्ये रिप्लॅन आणि रिडेव्हलप करायचंय त्या एरियाला. सो इंदोरमध्ये याला एलएपी नाव न देता येता एबीडी अंडर द स्मार्ट सिटी मिशन. जर का तुम्ही स्मार्ट सिटी मिशनचं पूर्ण वाचाल गाईडलाईन्स, तुम्हाला तिथे लोकल एरिया प्लॅन आणि एरिया बेस्ड डेव्हलपमेंट अशा गोष्टी दिसतील. सो इंदोरमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या कोअर सिटीला आयडेंटिफाय करून त्यांना रिडेव्हलप रिप्लॅन करण्यात आलेला आहे. इट इज अ इन्सेंटिव्ह बेस्ड रिडेव्हलपमेंट अप्रोच, पण त्याला एलएपीचं नाव नाही आहे, पण इट इज ॲज गुड ॲज द एलएपी, राईट? सो एक्झॅक्टली एलएपीचं प्रोसिजर काय असतं? इवन द महाराष्ट्र हॅज प्रपोज्ड एसओपी फॉर दी लोकल एरिया प्लॅन, की कसं त्याच्यावर अभ्यास करून त्याला एमआरएनटीपी मध्ये किंवा रेस्ट वेगळं कसं त्याला सॅच्युटरी फॉर्म मध्ये करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सो प्रिपरेशन म्हणजे बघा, डीपी बनवा, आरपी बनवा, सगळ्या ह्या गोष्टी सारख्या आहेत. प्रिपरेशन की सेटिंग अप ऑफ एलएपी प्रोजेक्ट फ्रेमवर्क, मग त्याला इंटेन्शन, मग त्याचं प्लॅनिंग करा, मग इम्प्लिमेंटेशन करा, मग ऑन साईटवर एक्झिक्युशन करा. दिस कॅन बी द प्रोसेस. मग डीपी मध्ये आपण म्हणजे एलएपी एलएपी कुठे करायची, दिस इज द पॉइंट. सो डीपी पहिले आपण अभ्यास करू, एक्झिस्टिंग डेव्हलपमेंट अभ्यास करू, कुठे कुठे सध्या इट क्रिएट्स अ प्रॉब्लेम, सो वी नीड टू डू द एरिया स्टडी. देन आपल्याला एखादा रिजन एस्टॅब्लिश करून सॉरी सांगावं लागेल की वी आर गोइंग टू डू एलएपी ऑन दॅट सेक्शन. मग सगळ्या गोष्टी होणार, डिक्लेरेशन, सजेशन, ऑब्जेक्शन अबाउट द एरिया, आणि दिस इज सेम प्रोसेस, राईट? आता एलएपी कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी करू शकतो? सो टीओडी साठी तुम्ही एलएपी करू शकता. म्हणजे काय की आता बघा, मेट्रो आली पुण्यात म्हणा, मुंबई म्हणा, नागपूर म्हणा, मेट्रो आली. मेट्रो कुठे एक्झिस्टिंग एरिया मधनं गेली आहे ना, राईट? सो आजूबाजूचा एरिया जेव्हा मेट्रो नव्हती त्या हिशोबाने नाही डिझाईन झालेला आहे. सो नाऊ टू एनहान्स द फर्स्ट अँड लास्ट माइल कनेक्टिव्हिटी फ्रॉम द मेट्रो स्टेशन, वी कॅन टेक अ छोटासा एरिया जिथे खूप कंजेस्टेड होत आहे ऍज अ एलएपी. सो टीओडी साठी एलएपी घेऊ शकतो. सीबीडी म्हणजे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट मध्ये जो कोर एरिया आहे, तिथे काही इश्यूज आहेत, तिथे काही प्रॉब्लेम्स होतात, तिथे काही कंजेशन होत आहे, तिथे एन्क्रोचमेंट झालेले आहे, त्या केसमध्ये आपण एलएपी घेऊ शकतो. कोर एरिया ऑफ अर्बन रिन्युअल, त्या केसमध्ये आपण घेऊ शकतो. एखादं हेरिटेज कन्झर्व करायचं आहे तेव्हा त्या साईडचं, फॉर एक्झाम्पल एखादं हेरिटेज आहे आणि त्याच्या आउटसाईडला एन्क्रोचमेंट म्हणा किंवा काही रूल्स अँड रेग्युलेशन्स लावायचे आहेत, त्या केसमध्ये आपण एलएपी घेऊ शकतो. काही स्पेशल रिक्वायरमेंट्स असतील, सो या सगळ्यांसाठी आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे लोकल एरिया प्लॅन त्या ठिकाणी आपण करू शकतो. सो अशा प्रकारे मला तरी वाटतं की तुम्हाला आता महाराष्ट्रात, दिल्लीमध्ये, इंदोरमध्ये, गुजरातमध्ये कशा कशा प्रकारे लोकल एरिया प्लॅनशी रिलेटेड गोष्टी आहेत त्या आता समजल्या असतील. त्याच्यावर येणारे प्रश्नही तुम्हाला कळले असेल. म्हणजे एक 10 दिवसानंतर लोकल एरिया प्लॅनची टेस्ट आपली ओपन होईल. त्याच्यात तुम्हाला याच्यातले किंवा याच्याशी रिलेटेड काही प्रश्न तुम्हाला तिथे दिसतील. आणि इट शुड बी म्हणजे काय पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये होतोय आणि कोणत्या कोणत्या प्रकारे मॉडेल्सला वी कॅन कन्सिडर ऍज अ एलएपी, हे तुम्हाला स्टडी करायचंय. आय होप तुम्हाला लोकल एरिया प्लॅन आता कळला असेल. थँक्यू. थँक्स.